पीएम किसानचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबरला जमा होणार. अखेर तारीख जाहीर झाली, पण पीएम किसानचा 21वा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही. 21व्या हप्त्याचं वितरण 5 नव्या नियमानुसार होणार आहे, ज्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 20वा हप्ता जरी मिळाला असेल तरी त्यांनी खुश होऊ नका, कारण की सर्व शेतकऱ्यांना 21वा हप्ता जमा होणार नाही. सरकारच्या माध्यमातून पीएम किसानच्या 21व्या हप्त्याच्या 2 वेगळ्या याद्या तयार करण्यात आल्या. आता पहिल्या यादीत असे शेतकरी आहेत की जे पात्र आहेत, जे या नवीन लावलेल्या 5 नियमामध्ये बसतात, ज्यांना हप्ता येणार. पण दुसऱ्या यादीत असणारे शेतकरी ज्यांची संख्या सर्वाधिक आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी आहे, तर त्यांना आता पीएम किसानचा 21वा हप्ता मिळणार नाही. 21व्या हप्त्याचं वितरण 5 नव्या नियमानुसार होणार असल्यामुळे जे शेतकरी लवकरात लवकर हे 5 कागदपत्र जमा करतील, त्यांना लगेच हा हप्ता जमा होणार आहे. पीएम किसानच्या 21व्या हप्त्याबाबत 5 कडक नियम लावण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातले लाखो शेतकरी आता या लाभापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर पीएम किसानचा हप्ता तुमच्या खात्यावर मिळवायचा असेल तर तुम्हाला नेमकं काय करायचं हे जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण की तुम्हाला वाटत असेल आपोआप हा हप्ता जमा होईल, पण यावेळेस तसं होणार नाही. कारण की पीएम किसानच्या हप्त्याच्या बाबतीत आता निधी मंजूर करण्यात आला. 48 तासाच्या आत हा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. पण यावेळेस तपासणी अगदी वेगळ्या पद्धतीनं झाली आहे आणि ज्यामध्ये एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आला. अतिशय जे शेतकरी आहे, ज्यांच्याकडे शेती भरपूर प्रमाणात आहे, नियमबाह्य जाऊन ते लाभ घेत आहेत. मोठ्या मोठ्या गाड्या शेतकऱ्यांनी घेतल्या आहेत, तरीही ते 2000चा हप्ता घेत आहेत. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या घरात प्रत्येक कुटुंबातला प्रत्येक सदस्य हा हप्ता घेत आहे. त्यामुळे सरकारने 5 विशेष नियम लागू केले आहेत, ज्यामुळे जे शेतकरी या 5 नियमात बसतील, जे शेतकरी या 5 नियमांचं पालन करतील, फक्त त्यांना 21व्या हप्त्याचे पैसे मिळणार. 2 याद्या पहिल्यांदा सरकारनं जाहीर केल्या आहेत. मोदी साहेबांनी या याद्यांवर सह्या केल्या आहेत. पहिल्या यादीत असणारे शेतकरी असे आहेत की जे सगळ्या नियमात बसतात, ज्यांना हिरवा कंदील दिलेला आहे, ज्यांच्या खात्यात आता कोणत्याही क्षणी मेसेज येणार. पण दुसऱ्या यादीतल्या शेतकऱ्यांना 5 नियमांमुळे ते अडकलेले आहेत. त्यांनी आता 5 कागदपत्र त्यांना जमा करायला सांगितले आहेत. 48 तासाचा अवधी दिलेला आहे. पहा, ज्या आता शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीतल्या शेतकऱ्यांना आता सांगण्यात आले, जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं, कोणते 5 कागदपत्र जमा करायचे की जेणेकरून 21वा हप्ता येईल, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. पहा मग काय कोणते 5 नवीन नियम आहेत, काय अटी त्या ठिकाणी असणार आहेत, कोणते कागदपत्र दिल्यानंतर तुम्हाला हप्ता जमा होणार आहे, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. तसेच बँकांचा एक नवा नियम लागू झालाय. सगळ्या बँकेच्या खात्यात हे पैसे येणार नाही. काही बँकांची खाती, म्हणजे जवळपास 10 ते 15 बँकांची खाती जी आहेत ती या योजनेतून अपात्र करण्यात आली आहे. त्यामुळेच आता सरकारनं तुमची पात्रता सिद्ध करण्यासाठी 5 नियमानुसार 5 कागदपत्रांची मागणी केली. आतापर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट पैसे यायचे. 20वा हप्ता देखील तो सरसकट सगळ्या शेतकऱ्याला दिला जायचा. पण सरकारने एक सर्वे केला, एक गुप्त पद्धतीनं तपासणी केली आणि त्यांच्या लक्षात आलं की बरेचसे शेतकरी श्रीमंत आहेत. बरेचसे शेतकरी 5-5, 10-10 एकरच्या आसपास त्यांची शेती आहे. बऱ्याचशा घरामध्ये महिलाही लाभ घेतात, पुरुषही लाभ घेतात, मुलंही लाभ घेतात, वेगवेगळ्या योजनांचे पैसे घेतात. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतात, निराधार योजनेचे घेतात, सगळ्या योजनेचे पैसे घेतात, घरकुलही आले, सबसिडी घेतात आणि तरीही त्यांना पीएम किसानचा हप्ता येतो. तर अशा शेतकऱ्यांना ओळखण्यासाठी सरकारनं 5 नियमांची खात्री लावली आहे. त्या अंतर्गत 5 कागदपत्रांची मागणी केलीत. आता मग कोणते 5 कागदपत्र आहेत, कोणते 5 नियम आहेत की ज्यानुसार 21वा हप्ता मिळणार आहेत, कोणत्या 5 नियमानुसार 21वा हप्ता जमा होणार, दुसऱ्या यादीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांनी पहिल्या यादीत येण्यासाठी काय करायचे, कोणते नियम बदलले, कशा पद्धतीनं हप्ता जमा होणार. तुम्हाला जर पात्र राहायचं असेल, तुम्हाला जर 2000 रुपयाची गरज असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहत राहा. कारण की पीएम किसानच्या योजनेमध्ये 5 मोठे बदल करण्यात आले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे गरजू शेतकरी आहेत त्यांनाच आता हा 21वा हप्ता मिळणार आहे आणि तेच गरजू आहे हे सिद्ध करण्यासाठी 5 कागदपत्र सरकारने जमा करायला लावले. मग नेमकं कोणत्या 5 कागदपत्र जमा करायचे, नेमकं कोणत्या बँकेमध्ये हा लाभ येणार आहे, कोणत्या 15 बँकेत हा लाभ येणार आहे, सगळं सविस्तर सांगतो. पहा, सर्वात आधी आपण बँकांची यादी पाहणार आहोत. पहा, पूर्वी पीएम किसानचे हप्ते सगळ्या बँकेत द्यायचे, जिल्हा बँकेत द्यायचे, छोट्या मोठ्या बँकेत द्यायचे. पण इथून पुढे फक्त नॅशनलाइज बँकेमध्येच पैसे येणार. 10 ते 15 अशा बँका आहेत की ज्यांची नावं आता या योजनेमधून वगळण्यात आली. त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ पहा, कारण की 5 नियमांची माहिती घेतल्याशिवाय तुम्ही हा व्हिडिओ बंद करू नका. कारण की 48 तासच आता उरलेले आहेत, 2 दिवसापेक्षाही कमी दिवस उरलेले आहेत. काही तासातच हप्ता जमा होणार. मग कदाचित बाकीच्या शेतकऱ्यांना हप्ता मिळेल आणि तुम्हाला मिळणार नाही. पहा, सरकारनं वेळोवेळी सांगितलं होतं की नियम लावलेले आहेत, नियम काळजीपूर्वक पहा.
तर पहिला नियम पहा, लक्षपूर्वक पहा. पहिला नियम आहे PM किसानच्या 21व्या हप्त्यासाठी. तो नियम आहे खास करून सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांसाठी आणि ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. पहा, सरकारने एक कागदपत्र गेल्या 6 महिन्यापासून शेतकऱ्यांना काढायला लावलं होतं. 19व्या हप्त्याच्या वेळेसही सांगितलं होतं, 20व्या हप्त्याच्या वेळेसही सांगितलं होतं, पण शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता 21व्या हप्त्यामध्ये त्याची मोठी अडचण तयार होणार. हे कागदपत्र आता तुम्ही जर काढलं नाही तर तुमचा हा तर 21वा सोडा, पण 22, 23, 24 म्हणजे कुठलेच हप्ते तुम्हाला मिळणार नाही. 5 कागदपत्रांपैकी हे पहिलं कागदपत्र एक आहे, पहिला नियम आहे, ते म्हणजे फार्मर ID कार्ड. आता फार्मर ID कार्ड ज्यांना काढायला लावलं होतं, काही शेतकऱ्यांनी काढलं. आता ज्यांनी काढलं त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांनी काढलं नाही त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी. पहा, जे फक्त अर्ज करून बसले आहे, कार्ड तुमच्या हातात आलं नसेल, कार्डचा नंबर आला नसेल, तर तुमचा PM किसानचा हप्ता आता बंद होऊ शकतो. सरकारनं 48 तासाचा अवधी दिला. कमीत कमी तुम्ही अप्लाय करा, कमीत कमी तुम्ही अर्ज करून ठेवा, कारण की फार्मर ID कार्डवर बऱ्याचशा लोकांची शेती समजते. फार्मर ID कार्डवरच आता हप्ते पूर्णतः लिंक करण्यात येणार आहे. तुमचे सातबारे असतील, तुमच्या सगळ्या योजनेचा लाभ तुम्हाला किती रुपये मिळतो, हे सगळं आता फार्मर ID कार्डवर त्याची नोंद होणार आहे. आणि जर फार्मर ID कार्ड तुम्ही काढलं नसेल, तुम्हाला ॲटलिस्ट तुम्ही अप्लाय केलं देखील गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही अर्ज जरी केला असेल, तुम्हाला जरी मिळालेलं नसेल, पण तुम्ही अर्ज जरी केला असेल तरी तुम्हाला हप्ता जमा होणार, नाहीतर तुमचा हप्ता तो आहे तो वगळला जाणार. आता हे झालं पहिलं कागदपत्र, पहिला नियम. आता दुसरं कागदपत्र जे आहे उत्पन्नाची मर्यादा. पहा, पूर्वी सरसकट जो आहे तो लाभ दिला जायचा. पूर्वी फक्त शेतीची अट होती, म्हणजे शेती 5 एकरपेक्षा कमी असली तर लाभ दिला जायचा, पण आता उत्पन्नाची अट देखील कडकपणे लावण्यात आली आहे. 21व्या हप्त्यासाठी उत्पन्नाची अट आता असणार आहे. मग आता कोणते कागदपत्र या उत्पन्नाचं अट सिद्ध करण्यासाठी लागणार, हे सगळं सविस्तर सांगतो. आता पहा, पहिलं झालं फार्मर ID कार्ड, दुसरं झालं उत्पन्न. आता उत्पन्नाच्या अटीनुसार तुम्हाला 1-2 कागदपत्र द्यावी लागू शकतात. आता पहिलं म्हणजे तुमचं रेशन कार्ड. तुमचं केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर जवळपास 50% तुम्ही 2 नंबरच्या नियमातून बाहेर निघता. आता रेशन कार्डमध्ये पिवळं आणि केशरी असेल तर काही हरकत नाही, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे पिवळं केशरी असूनही त्या ठिकाणी त्यांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल, कारण की त्यांचं उत्पन्न जास्त असेल. आता तिसरी अट, ज्याच्यामध्ये 99% शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम येणार, ते म्हणजे बऱ्याचशा योजनांचे पैसे घेतात. लाडकी बहीण योजनेचे पैसे घरात येतात, वयोश्री योजनेचे येतात, श्रावण बालचे येतात, निराधारचे येतात. तर अशा लोकांना हमीपत्र द्यावं लागेल, की जेणेकरून आम्हाला एकाच योजनेचा लाभ मिळतो असं सांगावं लागेल. पुढचं कागदपत्र पॅन कार्ड आहे. पॅन कार्ड देखील तुमचं द्यावं लागणार आहे. त्यानंतर अपडेटेड आधार कार्ड लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम जो आहे तो म्हणजे बँक सीडिंग ॲक्टिव्ह किंवा बँक लिंक आहे का, बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का, हे पुन्हा एकदा तुम्हाला चेक करावं लागेल. कारण की सगळं ओके जरी निघालं, पण तुमचं बँक खातं आधारला जर डिलिंक झालेलं असेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते. तर या 4-5 गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे. पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर 100% तुम्हाला हप्ता येणार आहे. तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात, PM किसान सन्मान निधीच्या योजनेबाबत तुम्हाला काही शंका आहे का, कमेंटच्या माध्यमातून विचारा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.